नमस्कार. श्यामची आई या साने गुरूंच्या कथासंग्रहामध्ये मातेबद्दल असणारे प्रेम, कृतज्ञता, अपार भावना साने गुरुजींनी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. हे पुस्तक नव्हे, हे संस्कार आहे. आणि या कथासंग्रहातील मी आपणासाठी आजची कथा घेऊन येत आहे. रात्र 8वी क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, तर कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत. राहुणी गुप्त मागे करीतोशी जादूगारी, रचितोशी रंगलीला प्रभू तू महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती रे बघून, शतभावनांनी हृदय येई उचंबळून. यावेळेशी त्याची अशी समाधी लागलेली होती. राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली. प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना सुरू झाली व गोष्टी सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीतील संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजेत. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नयेत. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक आणि कविता ते शिकवत. तसेच इतर स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरे याही गोष्टी ते शिकवीत. पहाट झाली की वडील येत आम्हाला उठवीत. आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरूण आणि हेच अंथरूण असायचे. गणपतीची, गंगेची भूपाळ्या वडील शिकवीत. काणी कुंडलांची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा. हे चरण आजही मला मधुर वाटते. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक. तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अर्णाया. ये रतावरी झणी यदुराया, असा येता देके मारावे मजला, अंग वक्र अधरी धरी पावा. असे आर्या आणि श्लोक ते आम्हाला शिकवत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ होत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ करून घेत नसत तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारायचे. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे सौमित्रा.
मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने. लक्ष्मण. भले शाब्बास. असे मग ते आम्हाला शाब्बासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण असेही विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, काणी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार. किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्ह रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. आई हे श्लोक आम्हाला शिकवत. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील आम्हाला शाबासकी देत. त्यामुळे आम्हाला उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्न मुंजी पंगत असली किंवा उत्सव असला तर तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारेजण स्तुती करीत. अशा रीतीने घरी दारी श्लोक पाठ कराव्यास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ऋषीत पर्णच होते ते. गावात कुठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचे. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणाव्यास आम्हास मानेने डोळ्यांनी ते इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व समाधीटपणाही नव्हता. लहानपणापासूनच मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असताना कोणी हसला, कोणी टीका केली तर मला फार वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणाव्यास लागे. तेथे मात्र गत्यंतर नसे. त्या दिवशी गंगू अप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आणि आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे, हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखावेल असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका अगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती आणि पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पडी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पाणप्रक्षोपण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवाव्यास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणाव्यास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम श्लोक म्हणणारे तुला तर किती चांगले येतात. तो चैतन्य सुपण नाहीतर डिडिम डिमिम डिमिम म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायक्या आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लक्क करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा
सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला आणि त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान समजण्यात येई. जेवणे झाले. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खात नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवावयास? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. हो, श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला ना? पुन्हा मी खोटे सांगितले. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक मी म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाजरे वरी बरे दुर्वांकुराची तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोणी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कवीरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला सारे खोटे सांगत होतो. तो शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकास मार बसवावयाचा हा मुलांचा स्वभाव. शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले व आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुनी गगनताटी शुद्ध नक्षत्रे रत्ने तो मी म्हटला आणि मला शाब्बासकी मिळाली असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देके रत निकट तो श्यामल हरी हा श्लोक मी म्हटला आणि नरसू अण्णांनी मला शाब्बासकी दिली. मग आई मला म्हणाली, श्याम, मला फसविलेस? खोटे बोललास? श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस? वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? त्यावर बण्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल. मुले माझी थट्टा करून निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच. कोणाचे काही लपू देणार नाही. गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक व एक खोटे तू बोललास. हे फार महाभयंकर चूक आहे. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुकस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा, देवाच्या पाया पड, नाहीतर येऊ देत त्यांना. सांगेन मी. मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी मात्र जागचा हल्लोच नाही. मला वाटले आई वडिलास सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा राग, तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत? बरे, मी आता बोलतच नाही. वडील रात्रीसच परगाहून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठाव्यास आले. त्यांनी भूपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आतमध्ये आई ताक करत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करावयाचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला म्हणून.
परंतु शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते, देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण. परंतु किती सांगितले तरी ऐकेच ना. वडिलांनी ऐकले आणि रागाने म्हटले, होय काय रे, उठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का सांगितलेस? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस? आई बापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते. माजलास होय रे. वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले आणि नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. इकडे ये, असे ते मला म्हणाले. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरला आणि म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर, का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाणी पण आणू? मी होय म्हणालो. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती. तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. या बेढब व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हीही विकास होतो. दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग. फुले तरु सेऊनी उष्ण शीत, जगी असे हीच विकासरीत, जगी असे हीच विकासरीत.